सांग मट्टी 10 वाजले ना मी मालकीन बाईच्या घरचे सप्पा काम धंदे करून आलो तरी हा हल्ल्या उतार्यासारखा उघड्याचा उतार्या जसा झोपून आहे मोठे लागते मारते सुटत लागते ढोल डबे कोटलं मग झाले बे ए मट्टी उठ ना 10 वाजले ना काय झोपू दे ना उठ म्हणतो ना झोपू दे म्हणलं उठ झोपू दे ना तू काय असा उठत नाही थांब आता थांब होय हे का झोपून उघडायची पद्धत काऊन का झाला का झाला जाना घरातलं गुणभर आज पाणी रितो माझ्या उरावर म्हणजे त्या अंगुनी मध्ये जाऊन अंगवाल तराश येते म्हणून गुलगड पाणी आहे म्हणजे बरं होते येता अंग उठला का चालला हिंडाले नाही गाले सांगतेस तर एक काम नसते करत पण धाम नसते करत तरी रोजच्या रोज दारू वाचून येते तर कोणचे पैसे येते तर कोणचे नाही तर त्या का बेवड्या एवढ्या म्हणतेस तुझ्या बापाचे पैसे खातो मी तुझ्या बापाचे येते पैसे बाय तुला किती वेळा सांगून झाला मला 2 थापडा मार पण माझ्या बापाच्या नावावर उकारी पकाळी काढलास ना तर तुले तुझी साथ उचलून टाकून मुस्कानच काढतोय अशी कशी समजून नको मला रोसा म्हणजे तुला 2 थापडा मारू हुकवलं का नाही अरे हुकवलीच नाही मी हुकवलो म्हणून हुकली असं नाही तर तुझा चांगला हुकवत होतो मी आता येते मग मला का असा तुझा समजतेस काय कुठे गेला माझा तर तू अशी नाही का तू नाडाखाली काढते चार पॅन्ट सुटत ना तुया नाडा लोयला चरा ठेवला देईन खमसवून असा चला भल्ली शिकवतेस का श्याम बापा काऊन ढिला पडतीस बे अबे थांब ना बे असा सीधा राहिला बे मग हिचा कुटवतो पाहिला अबे बाईला पाहते ढिला पडतेस का बे तुझ्यातही धमक नाही ना त्या तुझ्या नाड्यात धमक नाही बोल ना सांगतेस तर ओय कोंबले तू माझा नवरा होस का मी तुझी बायको आहे अशी येऊ पडते ना कधी कधी कणसवू नाही देतेस माझ्यावर मान मर्यादानं बोलत जा थोडीशी मग नवरा असं का जसं काही तोफखानच लागून गेलास ना तर तुला झलवाच्या पुली आणतो हारी होतो तुझ्या गऱ्यामध्ये टाकतो आणि हा डोंगऱ्यापासून पाय धुवून देतो असं करतेस ना मार गणपटावाली का मी पाय धुवून दे म्हणलो काय पाय धुवून दे म्हणलो का अरे नवरा हो नवरा का फेकून देवाची गोष्ट हो काय अरे थोडसा प्रेमानं बोलत जा थोडस गुलू गुलू बोललीस तर काय होते नवऱ्या नाही त्यासाठी सुधनिक राहिले पाहिजे नाही घरी तुझा तेलाचा आधार नाही तिखटाचा आधार नाही मिठाचा आधार तू नवरा नव्हेस माझ्या जिंदगानीचा भावरा नाही खरी सांगतोय कोंबले मस्त प्रेम करूसा लागते तुझ्यावर पण का करू ते साली माझा संगच नाही सोड ना म्हणून तर संगच नाही सोडे म्हणते बाप्पा बाप्पा आता कोणती दुसरी पाहिलं का बाई संगच नाही सोडे म्हणते काही कोणती सखी हो का सत्यानाश हो तिचा भवानीचा होते नाही का होते तोंड हो काय तो बरं झाला तू चमड्याचा तोंड होता लाकडाचा फुटून गेला असता मार की यायची बायाची जातच तशी राहते साला यायचा दिमागात घुटण्यामध्ये राहते आव नाही डाऊन पाय आणि सीधा भोंगा सुरू करते बाय मला काही म्हणायचं असं तर म्हण पण आमच्या बायाच्या जाती जर शिवा दिला तर तुझी साजरी होय नाही होय माझी वरात काढतो म्हणतेस माझा का दुसरा लग्न लावून देतेस का बाप रे नाही रे बापा मी का म्हणतो झाला असेल ना तुझा बोंबलून आता चल घरामध्ये चल आता काय का तुम्ही थोडीशी लाज करा मी तर तुला रिकामी दिसत का घरात चल म्हणतेस का होय तर चल ना घरामध्ये होय तर जेवायला दे म्हणलो तो तसं सीधा बोल ना तर मी कोणी वाकडा बोलत आहो का आतमध्ये जाऊन जेवून आणि मग जेवल्यावर आपला हात धुवून म्हणलो चल जेवायला वाढ चल तू हात पाय मी ताट वाढतो होय होय इकडे ये
मी का लहानसा कुकूला बाळ हो? जे बापू हात पाय धु मग जेवून टाक म्हणून. मला काही एवढा नाही समजा काय का जेवल्यावर हात पाय धुवा लागते म्हणून. बेवड्या तुले काही आहे का नाही? इथं लाईनच्या पोरगा शाळेतून आल्यावर चांगला दप्तर ठेवते, हात पाय धुते, मग चांगला जेवायला बसते. तू बेवड्या सप्पा त्या दिवशी चांगला दारू वाचून आला, सप्पा शेणानं पाय भरून आला, मग तसा शेवून खाना गिरायला बसला. मला नाकानं गोष्टी सांगतेस तर. उचल का हाती भाजी केलीस? रानलं वांग्याच्या फुला. चला रोज दार वांगा फोस. तुला माहित आहे ना वांगा 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 त्या दिवशी त्या देशमुख मास्तरची कुत्री मला चावली तर तेव्हाचा वांगा जमते काय? वांगा खाल्लो का मार रोबोस रोबोस खात होतो, पुरं चमडं निघून गेलं माझं. वांगा म्हणते थोडशा चढणीच्या बारीक मासल्या खाल्ली असतील, तुझा काय कमी जास्त होत होता काय? एवढा सवाद काय आहे कहा नाही आपल्या पैशाने घेऊन आला. दारू पिवायला तुला पैसे राहते नाही तर मग असं करू करू गोडी झोकायला खाण्यात आहोत. आता त्या वांगाच्या फुला रांधलं खावाची असती तर खा, नाही तर राय उपाशी. पण मी दुसरी भाजी रांधून देणार नाही, गोडी फक्या पडतात. म्हणजे टेस्ट कोणाला मारतीस? टेस्ट कोणाला मारते? तुले मारतो का म्हणशील? का म्हणत आहे सांग? जेवतो म्हणलो मी. हा असं करत बोलायचा. जेवतो म्हणून सांगायला आलो होतो. तुला का वाटला का जेवू नाही? मग जेवतो मी. पहिले एवढ्यानं पेटेस तर स्वतःचा तोल स्वतः नाही सांभाळत तर. दरवाजा कुठे गेलाय म्हणून घरामध्ये राहायचा म्हणतो. काय बरं आता दरवाजा चोरला ना आमचा बैठक होती तर दरवाजा. अबे हा इकडं बाबा इकडं कोण सरकवलं नाही? चल एवढ्या धनीराम भाऊ, धनीराम भाऊ गा कोंबले बापा यायच्या घरामध्ये कधी याला तर कोंबडा ना कोंबडी करून झगडाच करत राहील. आता कशी शांतता पसरली आहे. घरामध्ये जाऊन पाहतो घरात नसती. नाही रे बाबा घरामध्ये नाही बे, भलत्याच कामातच चालेल. आता खावाची पाळी आपण येतच वाट पाहू, येतूनच आवाज. एक कोंबले, एक कोंबले बाबा कोंबले अर्धीच बाहेर आलीस ना. बापा 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 बाजू घेऊन ठेवलं नाही ना. त्या बापाची कान बाजवलं ना येऊन जसं झोपलास तर येता आमच्या घरी. बापरे तुझ्या बाजावर झोपलं होतं का? तुझ्या बाजाला इटार पडला का? एकच बाज आणि तुझ्या जर भारण मग बाज मोडली म्हणजे कोणी झोपणार मी सांगतेस तर. माझ्या का 2 क्विंटल वजन आहे तर एवढ्या हलक्या बाजा बनवतेस काय? जोरदार बाजा बनव ना. तू त्यांना पैसे मग बनवतो ना. जाऊ दे काय द्यायला तू सांग लवकर, मला बहुत काम आहे. या लागते भेटायला तुला मध्ये मध्ये. असा चालो फिरता फिरता धनीराम भाऊ कोण आहे? का करत आहे म्हणजे हाय घरात खाना गिरा. खाना गिरत आहे मग त्याला दुसरा धंदाच कोणता आहे? म्हणजे तुझ्या संग प्रेमाच्या 2 गोष्टी सांगत नाही. हो आणि माया सगळं फिरमाच्या गोष्टी याचे त्याचे घर लाईनताच दिवस जाते आणि हल्ल्या उतारासारखा झोपण्यात घर करत झोपण्यातच रात निघते. तो माया सगळं फिरमाच्या गोष्टी सांगते का? बरोबर आहे कोंबले. तुझ्या संग प्रेमाच्या 2 गोष्टी सांगालच कसा म्हणतो? सांगालच कसा? कारण तो त्या बगदेवाली संगत दिवसभर गुलगुलू गुलगुलू करत राहत. मग तुझ्या संग कशा 2 गोष्टी सांग? कोणती भक्तीवाली हो ना ते कहाले माझ्या नावाने संग गुलू 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 गोष्टी सांगते का? बावा तुला माहितच नाही. कोंबले एवढी पागल आहेस का तू? तुला माहित आहे ते आपल्या गावात दारू भट्टी आहे काय? त्या दारू भट्टीच्या समोर ते मंदी बगदेवाली बसते. चंदी हो का? चंदी हो चंदी. मंदी नाही चंदी बगदेवाली. तिच्या संग तुझ्या नवऱ्याचा लफडा आहे. मग अशी पुरी गावामध्ये चर्चा आहे. मजाक नाही शपथ नाही खरी सांगत. आता आमचा मोठी असे धंदे करायला लागला का? लफडे माझ्या आता काही नाही. बरं झालं तू मला सांगून सप्पा माय डोळे उघडला असतं. आणि त्या तंदीला काही सरम बिरम नाही लागे का? नवरा फिरा नसे का तिले? नवरा सोडी सांडी आहे. नवरा सोडी सांडी आहे. हा सांडीचा सांड्या. हा सांडीचा सांड्या. बरं झालं जर नाही तू मला सप्पा सांगला असतं. आता काही नाही. याले आता नाही का सोडचिठ्ठी देता मग राय मला त्या तंदी सांगता बघ दाखा. ते सोड चिठ्ठी या
याले सोड चिठ्ठी दे मी आहो ना टेन्शन घेऊ नको याले दे सोड चिठ्ठी मला मार मिठी मी आहो ना तू आहेस ना आणि हो बे भरूया मी का मेलो का बे कोरा बारा करायला का मेलो का बे मी आहो ना आणि होय तुला काय लागते त्याच्याशी गुलगुल गुलगुल हो बे का हो बे का सांगत आहेस बे काही नाही ते सांगत आहोत ते खरी सांगत आहोत आणि कोंबले 100% खरी सांगत ही तुझी काही बायको नाही मला आता जास्त सोडची मला बकरी कर तुझं मग त्या घरात बगदेवाली बगदेवाली व्हायचं संधीर पण मला आता जास्त सोडची देमी नाही ते बे सोड चिठ्ठी अबे पण कोणती बगदेवाली बे अबे साल्या म्हणजे त्या बगदेवालीशी माझा लफडा आहे म्हणून सांगलास का बे अबे साल्या माझ्याशी दारू पिऊ लागतेस आणि माझ्या बायकोला काय काय सांगतेस का बे अबे मरशील बे साल्या अबे साल्या थांबे नाही साल्या तुला फुटवलं होतं कोणी गेला माझा टंग्या कोंबले हा अंदर खायला गेलाय आता याचा लफडा माहित झालं ना याच्या अंगाची साजरी तिखट मिठावानी आग झाली असं म्हणून करायला घरामध्ये याची आग झाली नक्की याले मुडव्यात आहे तुला मला तर नाही माहिती आले मुलगा आहे म्हणून बाबा आग झाली म्हणलीस ना याले नक्की मुडव्यात आहे तुला सांगतो तिसऱ्या स्टेज मध्ये गेला असेल म्हणून एवढी आग झाली कोणाला बोलतो आता उभा फलतो श्रीराम भाऊ तिच्या नका कोंबडी कापतेस का अबे कोंबडी नाही तुझा उभा फलकवतो बकऱ्यावानी कापतो साल्या आणि पुऱ्या गावभर भाजी वाटतो एवढाली अबे कोणाले खुरमुंडी कोणाले चाप कोणाले शिना भाऊ कोणाला रस्ती लागते का धनीराम भाऊ मला 1 किलो देतो याचं नाव लिहि आधी म्हणजे नाव लिहून लिस्टमध्ये नाव अबे साल्या लिस्टमध्ये नाव का बे अबे तुझा फलको इकडून आला कायले भेव होतेस बापरे आता पुतना मेलो असतो ते घेऊन काल भेव होता आणि तुला समज नाही मतामध्ये येवाल का झाला होता बरं झालं नाही आलीस म्हणून नाही तर त्याचा उभा फलकवत होतो मी काही बेला असतात दुसऱ्या पोराला असतं जिकडून आला म्हणलं तर सकून पाहिजे अरे मजा का नाही केलो काय करावं लागते तसं हसावसाठी स्वतःमध्ये दम नाही ना सांगते शेत पोच्या म्हणलं बरोबर आहे त्याचा पोच्या पोटचा कायचा पोच्या म्हणतेस कुस्क्या म्हणलं कुस्त्या म्हणतेस हो आणि कोणती बघते कोणता काय तुझ्या समोर जाऊ का साजरा गुलू 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 गोष्टी सांगतेस का एकतरी दिवस तर या भडव्याला रिश्ता तरी समजते का नाता तरी समजते का त्याला काय काय येऊन माझ्या बायकोला भडकवून जाते हा असाच करते लोकांच्या घरी जाते तसेच धंदे करते पण माझा कोणत्याच बायशी लपडा नसते मी त्या बगदेवालीकडे थोडसा फक्त दारू घेतलो का चकना म्हणून जातो ते बिचारी एवढूसा बगदा मुरमुर येतात देते तसंही ते माझी गाव बहीण लागते तिची मा ना माझी मा मावस बहिणी होत आणि कोणता लपडा आहे कसल्याचा लपडा आहे नाही खरी सांगतो माझा कोणत्याच पोरीशी लपडा नसते ना बे बाबा तिला सांगूनही काही फायदा नाही साला जेव्हा तर माझ्या जीवनामध्ये हे आली ना माझ्या जीवनाची खुशीच गेली बायकोच तशी भेटली ना 1 नंबर टकाटक गेली गेले गेली सारीच गेली 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 सारीच गेली जीवनाची खुशी जीवनाची खुशी बायको भेटली बायको भेटली बायको भेटली बायको भेटली बायको भेटली बायको भेटली
काही फायदा नाही दादा झोम झोम काही फायदा नाही दादा झोम झोम काही फायदा नाही दादा झोम काही फायदा नाही दादा झोम Bye.